अरे म्हणले रामाने आपली एक प्रकारची परीक्षा घेतली म्हणले, एक प्रकारचं जे काही कार्य लावलं होतं, परंतु ओरिजिनल जिकडे सीता आहे दक्षिणी दिशेला, आता सगळ्या दिशा संपलेल्या होत्या, परंतु एक दिशा मात्र उरलेली होती. एका दिशेचे वानर तिथे आलेले नव्हते आणि काही तिथून शोधायला गेलेले दक्षिण दिशेला. ते आल्याच्या नंतर काय होईल मग आता सगळीकडे शोधलं, सगळ्या गावामध्ये कुठेच काही नाही, परंतु इकडे म्हणजे कोणतं गाव, उदाहरणामध्ये घरा तुपदाळ आहे, आपण सगळ्या एरियामध्ये इकडे शोधलं, तुपदाळ सोडून दिलं. आता आपल्याला काय वाटते, सगळीकडेच शोधल्या, तुपदाळ मध्ये राहिल्या, बघा आता तिथं त्या पाटला कशीच कोणतरी आपल्याला ढोर गेलेलं घडते, एक प्रकारचे त्या दिशेला गेले असेल म्हणतात. तसं सगळ्या वानरांना असं वाटायला लागलं आता राहिली म्हणजे लंका, आणि तिकडे गेले सगळे वानर. आता तिकडे गेल्याच्या नंतर शोध लागते, आता दाहीच्या सगळीकडे सीता नाही, याचा अर्थ असा की आपल्या सीते मातेला रावणाने नेलं. आणि आता आपण एकच काम करायचं म्हणले, रावणाच्या अगोदर चुराडा करायचा, तयारी करायची, तिथं सीता असल्याशिवाय शोध लागल्याशिवाय तिथं राहणार नाही, असं सगळ्या वानरांना वाटू लागलं होतं. समोर लोटला साचाऱ्यानं येती दक्षिणेचे वीर, त्याच्या शुद्धी आणि तीर साचार श्री रामचंद्र अनुवाडे. श्रीराम मुद्रा झालिया प्राप्त, वेगे निघाला हनुमंत, न निघाला वाट पाहत दिसती. आता इकडं सगळ्या वानरांचा जो काही वृत्तांत रामापाशी सुग्रीवापाशी झाला, सगळीकडे शोधून आलेले वानर नाराज बसले होते. भगवंताने त्याचा संशय दूर केला आणि आनंदाने उड्या मारायला लागले. परंतु दक्षिणी दिशेला गेलेले हनुमंतराय आणि 11 प्रधान तिकडे काय केले, मात्र तिकडले वानर अजून आले नाही. आणि मारुतीरायांना भगवान रामचंद्रांनी आपली राम नावाची मुद्रिका, जे कोरलेलं होतं मुठीवरती, ती मुद्रिका दिली आणि ती मुद्रिका रामले हनुमंतरायांनी घेऊन आपल्या मुखामध्ये ठेवली. मुद्रिका मुखामध्ये ठेवणं म्हणजे रामाचं नाव आपल्या जिभेवर पूर्ण, याचा उद्देश एवढाच होतो. आता राम उदाहरण जर सांगायचं झालं तुम्हाला, रामाकडं कुठलंच असं म्हणजे दागिने वनामध्ये जाताना होतं का वनात, कुठलंच नव्हतं. शेती मातेकडे होतं का, नव्हतं. परंतु जे काही दागिने आपल्याला सांगू राहिले ते राम नामाचे दागिने आहे आणि ते दागिने मात्र मारुतीरायांना मिळाला आणि मारुतीराय अजून पराक्रमी झाले आणि आदेशाने मात्र दक्षिण दिशेकडे चालले म्हणतात. प्रियकडे दक्षिणेशी वानर पराक्रमेशी, शुद्धा शुद्धी करिता कैशी, श्रुती सावकाशी आता त्यावेळेस सगळ्या वानरांनी दक्षिण दिशा धरली, दक्षिण दिशेकडे चालायला लागले. परंतु कशा पद्धतीने चालायला लागले, आता जसं वर्णन या सुशेलाने 9 दिशेचं केलं, आम्ही इथे गेलो होतो, सप्त पाताळ, जे काही सप्तपुऱ्या, सप्तखंड, जे ते सप्तद्वीप, सप्तपर्वत, सगळ्याचं जसं वर्णन करून सांगलं, तसं दक्षिणी दिशेला गेलेले वानर आता कशा कशा पद्धतीनं लंकेकडे वाटचाल केली आणि मनात कुठे कुठे त्यांना काय काय झालं, पुढे ऐका. हनुमंत येऊन तेथे दक्षिण दिशेच्या शोधानात, अंगराती उल्हासयुक्त कपी समिरत निघाला. त्याचा म्हणजे हनुमंतराय आणि अंगद मात्र युवराज असणारा अंगद सगळं सैन्य घेतलं. वानरांचं जे काही सैन्य होतं ते सगळं सैन्य घेऊन आता दक्षिणी दिशेकडे सगळे वानर निघाले. त्यांचा सीताशोध करण्याचा म्हणजे एक प्रकारचं कार्य सुरू झालं आणि सुरू होत असताना त्या हनुमंतरायाला सोबत या अंगदाने घेतलं होतं. अंगदाला अतिशय मात्र आनंद होऊ लागला. आता अंगदाकडं जे काय होतं महाराज, युवराज पद होतं. तर मारुतीरायाला विशेष वरदानाने काय केलं होतं, लहानपणीच सगळं युक्त केलेलं होतं. त्यांच्याकडे अशक्त म्हणजे अशक्य गोष्टच नाही अशी कोणतीच गोष्ट नव्हती आणि सगळं मात्र या युवराज म्हणजे असं अंगदाला माहित होतं. अंगद आपल्यासोबत मारुतीराय आहे असं म्हणून अतिशय आनंद त्याच्या मनामध्ये होत होता आणि आनंदाने सगळे सीताशोध करण्यासाठी दक्षिणेकडे प्रस्थान केले होता. ख्याती नाविद फळे शेती नदी निर्मळ जळे, नीतीने शोधती स्थळे निज बळे वानर. वानर आता त्या वानर
वानरांनी कशाने शोध लावले महाराज? नीती आणि न्याय. कशाने महाराज? नीती आणि न्याय. नीती म्हणजे चांगल्या पद्धतीने शोधू लागले. आता नोकरदाराला काम चांगलं नीट करते का हो महाराज? एखादा इमानदार नोकरदार असला की बाबा आपला मालक आपल्याशी चांगलं वागतो, आपण त्याच्याशी चांगलं वागलं पाहिजे. नव्हे नव्हे आपल्या परिस्थितीची ज्याला जाणीव आहे, आपल्याला हे केल्यावाचून जमणार नाही. आणि जर आपण हे काम मालकाचं चांगलं नाही केलं तर उद्या पुढच्या वर्षी आपल्याला मालक ठेवणार नाही. आणि जर ठेवला गेला तर आपण उपाशी मरू. ह्या जाणीव ज्या नोकरदाराला आहे त्यांना काम सांगू देत नाही. मालकाला सांगू देते का महाराज काम? तो माणूस सांगू देत नाही. जरी पगार घेऊन असला तरी सांगू देत नाही. नीतीनं काम करते. तसे या वानराने मात्र जिथं पाणी भेटलं तिथं पाणी पियायचे, जिथं फळं भेटले तिथं फळं खायचे आणि कुठलीच जागा न सोडता. सांगायचे तात्पर्य वनामध्ये गेल्याच्या नंतर अनेक मोठमोठ्या गुफा लागल्या, अनेक वन लागले, उपवन लागले, जिथं पाणी जाता येईल अशी सुद्धा जागा त्यांना लागली. परंतु तिथं हार न मानता, कंटाळा न करता सगळ्या वानरांनी सीतेचा शोध घ्यायला सुरुवात केलं. म्हणतात वानरवीरा तीव्रत आती शोधिता विकट, पुढे वळवले अति दुर्गत अति संकष्ट ते ऐका. पुढे वन अति विकळ वृक्षे काकले सकळ, नाही पत्र पुष्प फळ मूळ सूक्ष्म जळ सरिता ते. वनी नाही मुंगी माझी नाही परशु पक्षी, शीतकेशी सूर्य तपे निग दिशेशी. दिशेशी सगळं वनामध्ये शोध करत करत पुढे जायला लागले. त्यावेळेस असा वन त्यांना लागला की त्या वनामध्ये एकही झाड नाही आणि त्या वनामध्ये पक्षी सुद्धा दिसायला नाही, कुठं पाणी प्यायला नाही. असं वन लागलं, निर्जन वन लागलं, जिथं मनुष्याची वस्ती नाही किंवा कुण्या ऋषींची वस्ती नाही, कुण्या जतीतपीची नाही, नवे राक्षस सुद्धा दिसायला तयार नाही. आता असलं वन लागलं. वरून उन्हाचा जोर होता आणि त्या उन्हामुळे आणि खालून चलत असलेल्या बंजर असणारी एक प्रकारची जमीन. वाळवंटामध्ये गेल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये कसा त्रास होतो महाराज? कुठेही बघा झाड सावली मात्र दिसेना आणि आपण तिथे जावावं आणि उन्हाळ्यावरून राहावं आणि आपण मात्र वाळवंटात चुकून जावं. कसं होईल महाराज? पाणी प्यायला 10-10 पर्यंत पाणी भेटणार. तशा अवस्थेमध्ये तशाच प्रकारच्या एका वनामध्ये ते सगळे वानर गेले. परंतु त्यांना अतिशय दुःख व्हायला सुरुवात झालं. दुःख म्हणजे त्रास होऊ लागला. प्यायला पाणी नाही, खायला फळं नाही, नवे नवे झाडाचा पाला सुद्धा दिसायला तयार नाही. त्यावेळेस सगळ्या वानरांना मात्र अतिशय त्रास होऊ लागला. म्हणतात नाही फळ मूळ बक्षावयाशी, पाला न मिळे वानराशी, जल न मिळे प्रशासनाशी, कासावीस वानर. त्या गावया दुष्टते स्थान, वानर करती उडान, उडी पडे त्याचे जीवन निर्गम दिशेना. अरे म्हणजे हे सगळं वाळवंटामध्ये झाले. म्हणजे इथं पाणी नाही, खायला पाला नाही, झाडाला फळ नाही. आता या वनात कोणती सीता आपल्याला कोण आणून ठेवणार आपल्या सीता मातेला? असं म्हणून जसं जसं बघता येईल तसं बघितले. आधी या वनामधून बाहेर जावं असं सगळ्या वानरांच्या मनामध्ये आलं आणि जाण्यासाठी मोठमोठ्याने उडी मारायला सुरुवात केली. परंतु एक एक 2-2, 3-3 कोसर उड्या मारणारे हे वानर इथून तिथे उड्या मारू लागले. यांचा पराभव एक प्रकारचं शक्ती अंगात नसल्यासारखं वानराचं बळ क्षीण झालं. काय झालं महाराज? कशासाठी झालं? आणि इथं एवढे आतून बळी असणारे वानर ज्यांच्या मुखामध्ये भगवान रामचंद्राचं नाव होतं, संकट किती जरी आले तर त्यांच्यावर मात करण्याची ताकद यांच्याकडे होती. परंतु एवढं क्षीण होण्याचं कारण काय? इथं कोण होतं? कशामुळे असं वन झालं? पुढे ऐका. निर्घाम न पुरे बाहेरी, शुजे तळमळले वादळी, जळविली येतील उष्णे करी तळमळती. आयुष वानरा परम कष्ट ओढवले दुःख दुर्गत, बाहेर गावया न कुठे वाट प्राण संकष्ट मानले. आता काय सीता शुद्धी आमाशी आली प्रागविधी, येथे निर्घात नदीचे बुद्धी आम्ही त्रिशुद्धी निवालो. त्यावेळेस पुष्कळ प्रयत्न केले या वानरांनी. आता सीता शोध तर आपल्याला काही होईना म्हणले. परंतु वनाच्या बाहेर जायचा प्रयत्न करताय, पण वनाच्या बाहेर सुद्धा आमची उडी जायना गेली. पाणी पियाला नाही, जीव कासावीस होऊ लागला. वरून सूर्य
ऊन ओकत आहे त्यावेळेस सगळ्या वानरांनी विचार केला मनामध्ये, आता कशाची शिका आणि कशाचं काय म्हणले, आमचाच परा निघून जाते की काय, आमची अशी अवस्था झाली. असं सगळ्या वानरांना अतिशय दुःख वाटू लागलं. त्यावेळेस सोबत असणारे जे काही महावीर होते, आता त्या महावीरांनी इथून जाण्यासाठी काय मार्ग काढतात पुढे ऐका. हे वनिरिक्ता यावे मरण ऐंशे दिवशी शाप धारण वानरा नित्य राम स्मरण त्याने सुप्राम वाचलविले. एका ऋषींनी मात्र त्या वनाला श्राप दिला होता. काय श्राप दिला होता महाराज, जो कोणी या वनामध्ये येईल आल्याच्या नंतर बाहेर गेल्या तो काय होईल महाराज, मरण पावल, किंवा तिथं राहिल्याच्या नंतर आता मरण असेल त्यांना काय होईल, कष्ट होऊ लागलं. परंतु एवढा शाप दुर्धर असताना सुद्धा त्या वानरांनी आतापर्यंत जिवंत का राहिलं. आता त्या वनामध्ये आल्याच्या नंतर जर मरण असेल तर वानर सगळे वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर जिवंत राहिले, फक्त जीव त्यांचा कासा विस्फोरला. मरण न मरण्याचं कारण काय, जिथे गेल्याच्या नंतर श्राप आहे, जिथे गेल्याच्या नंतर मरण आहे, परंतु हे सगळे वानर तिथे गेले, परंतु रामाचं नाव त्यांच्या मुखामध्ये असल्यामुळं त्यांचा प्राण वाचला. असे एकनाथ महाराजांनी सगळा दृष्टांत देऊन सांगू लागले. आता जर समजा शाप दिलेला असताना वन तिथे जर राम नामाच्या ताकदीने जर आपल्याला वाचता येते, तर आपण कोण्या वनात भाऊ महाराज, आपलं वन काय चांगलं आहे का महाराज. संसार म्हणजे एक अरण्य आहे महाराज, अरण्य. जर आपण मनातून त्याचं चिंतन केलं तर अरण्यच आहे. संसारासाठी काय काय खटपट करावं लागते महाराज, तेल नाही, मीठ नाही, मिरचू नाही, नाही सोयाबीन पिकले भाव नाही, अजून पाण्याने गेले, वरून काही दुष्काळी नाही. आता एक प्रकारचा प्रश्न आहे का महाराज, एक प्रकारचं अरण्यच आहे. परंतु या अरण्यामधून आपण जर सुटका करायची असेल, या अरण्यामध्ये सगळं जिंकून अरण्याला बाहेर पडायचं असेल सुखरूप, तर आपल्या जिभेवरती राम नाम त्या वानरासारखं असलं पाहिजे. आणि जर वानरासारखं आपल्या मनामध्ये जिभेवर राम नाम असेल तर कितीही संकट येऊ द्या आपल्याला त्रास होतो असं नाही, भोग कोणाला चुकत नाही, परंतु आपल्याला भोग आल्यापारी सुद्धा ते निवडून जातात, निरसून जातात. एवढा रामनामाचा प्रताप आहे. असे एकनाथ महाराजांनी मात्र दृष्टांत देऊन वानरांच्या मुखामध्ये असणाऱ्या रामाचं नाव हे त्यांना तारक ठरलं असं तिथं वर्णन करून आले होता. श्रीराम भक्ताचा सकाळी नावे दैने दुःख निवारी शाप वगंध वनांतरी नाम उच्चारी वाचले. त्या वनाचा समूळ वृत्तांत वानरा सांगे हनुमंत दंड ऋषीचे वन शापयुक्त नीव वाचले. त्या आईचा शापाती दारुण द्यावयाशी काय कारण त्या शापेचे समूळ लक्षण सांगे आपण हनुमंता. दंडक ऋषीचा निज सुत दशवर्षी प्रज्ञावंत वन दैवती निघा मास समस्त भक्षिले. सगळ्या वानरांना मात्र प्रश्न पडला, परंतु सगळ्यामध्ये शक्तिमान असणारे, ज्याला कुठलंही काहीही बाधत नाही, ज्याला शापच बाधत नाही, अशी एक व्यक्ती म्हणजे हनुमंतराय सगळ्या वानरांसोबत होते. आणि सगळ्या वानरांनी कासावीस होऊन हनुमंतरायाकडे शरण गेलं. हनुमंतराय म्हणले, तुम्हाला कुठल्या शापाचं काही नियम म्हणजे कुठलाच काही त्रास होईना, या अरण्यामध्ये असं का होऊ लागले आणि इथं कोणाचा श्राप आहे का, असं म्हणून ज्यावेळेस प्रश्न केला त्यावेळेस मारुती रायाने सांगायला सुरुवात केलं. दंडक नावाचे ऋषी होते आणि त्यांचा एक मुलगा होता. तो 10-11 वर्षाचा असतानाच वेद पंडित होता आणि सगळे शास्त्र पारंगत होता. आणि त्या मुलाला, त्या ऋषीच्या मुलाला त्या वनामध्ये असणारे जे काही दंडकारण्य अरण्यामध्ये असणारे जे काही वन देवता असतात, ते आता आपण म्हणतो बघा शेतामधलं म्हैसे ते म्हणतो की नाही, तशा पद्धतीचं ते जे वन दैवता असतात त्यांनी मात्र या ऋषीच्या मुलाला मारलं. आणि मारल्यामुळे पुढे त्या ऋषीने काय केलं बोला. त्याचे असती चर्मा जाण पशु पक्षी केले भक्षण ऋषीने जाणून ज्ञान शाप दारुण दिला. दूर शापे जाणा ते वन झाले उत्पत तो प्राणी येवावनात त्याशी प्राणात ऋषी शापे. आणि त्या ऋषीच्या मुलाने
देवतांना ह्या सगळ्या वन देवता असणाऱ्यांनी मारलं आणि जे काही त्याचं मांस होतं, आता जसं घारी कावळे जे काही पशु पक्षी खाऊन जातात तशा पद्धतीने झालं. आता या दंडक नावाच्या ऋषीने अंतरदृष्टीने त्यांना दिव्य दृष्टीने बघितलं की आपल्या मुलाला कोण काय केलं, सगळ्या गोष्टी त्यांना ओळखू आल्या. आल्याच्या नंतर त्या ऋषीने श्राप दिला की बाबा या वनामध्ये कोणी येईल तो काय होईल, मरण पावेल, किंवा बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा तो मरण पावेल. त्यापासून या वनामध्ये अशी स्थिती आहे आणि या वनामध्ये कुठलीच वस्ती नाही. निर्जन होण्याचं कारण मात्र त्या ऋषीचा श्राप आहे असं हनुमंतरायांनी सगळ्या वानरांना सांगून त्यांचा जो त्रास होता त्यांच्याविषयी त्यांना माहिती देऊ लागले म्हणतात. विद्या संपन्न ऋषी सुत वेदशास्त्रात यात्री उन्नत वादी ब्राह्मणा निर्वस्त याला विघात बुद्धी केला. आता समजा वेद पंडित असेल किंवा ज्ञानी माणूस असेल तर काय करावं. त्या ज्ञानी मुलाने या ऋषीच्या काय केलं होतं महाराज, सगळ्या ऋषीला त्रास द्यायला सुरुवात केलं. आता त्रास देऊ लागल्यामुळं या वन देवतांना मात्र बघू वाटलं नाही. आता सगळ्या ऋषींना आता आपल्याजवळ ज्ञान असलं म्हणजे एखाद्या माणसाला वाचता येणार, सांगता येणार, एखाद्या माणसाला बोलता येणार नाही, त्याला कुठलंही ज्ञान नाही. आपण जाऊन त्याला उगाच त्याचा अपमान करत राहिल्यावर काय करतो महाराज, एक बार ऐकून घेईल, दोन बार ऐकून घेईल, तीन बार ऐकून घेईल, जेवढा जोडा पाहायचा तेवढ्या जोड्यानं मारते. तुझी पोती संपली म्हणते इथं म्हणते की नाही महाराज. जसं त्याला राग येते तसं या सगळ्या वन देवतांनी या सगळ्या ऋषींना त्या ऋषीच्या मुलाने त्रास दिला होता. विद्येच्या जोरावर म्हणजे अभिमानाच्या जोरावर सगळ्या ऋषींना त्रास दिले होतं, म्हणून त्या वन देवतांनी त्या ऋषीच्या मुलाला मारलं होतं. परंतु या सगळ्या कर्त्यामुळं त्या सगळ्या ऋषीच्या शापामुळं त्या वनामध्ये असं घडलं. असे त्या ऋषींनी मात्र असं केलेले कृत्य हनुमंतराय सगळ्या वानरांना सांगू लागले होतं. ऐकता हनुमंताची मात वानर झाला अंकार सगळ्याची दुसरा अनर्थ त्या वनात ओढवला. आता हे झालं महाराज. आता यांचा जीव कासा सोडला, यांनी सगळी कथा सांगितली की होण्याचा त्रास काय आहे. परंतु याच त्रासातून बाहेर निघाले वानर नाही तरी दुसरा त्रास अजून उभा टाकला. दुसरं काहीतरी कृत्य अजून त्यांच्या समोर संकट उभा टाकलं आणि ते कोणतं होतं पुढे ऐका. त्या ऋषीचा निज सुत ब्रह्मराक्षस्व त्याशी प्राप्त तो रावणी त्या वनात सर्व भक्षित प्राणी मात्रा. आता ज्ञानी होता जो मुलगा, ऋषीचा मुलगा, ज्याला वनदेवतांनी मारलं होतं आणि जे काही पशु पक्ष्यांनी खाऊन गेलं होतं आणि तो काय झाला महाराज, ब्राह्मणाचा असल्यामुळं ब्रह्म राक्षस त्याने योनीमध्ये गेला आणि ब्रह्म राक्षस होऊन त्या वनामध्ये जे काही जीव जंतू येतील, जे काही ऋषी शापातून वाचतील त्यांना मात्र खाऊन भस्म करू लागला. तो मात्र यांच्या समोर येऊन कोबा टाकला होता. विकाले पुण्य वानर सर्व भक्षावया समोर वेदी नावी नरा निशाचर गिरिराज गर्जुनी आगली कुंडजेवी सोदळ कैशी आरत दोन्ही डोळे वानर गिळावया सगळे दावे आवले साकीत ये काले पुण्य राजराजी वानर चालले युद्धाशी अंगे उडून आवेशी तळ हातेशी ठोकिला. वानर काय अवस्था झाली, वानरांची त्यांच्या हातापायामध्ये ताकद नव्हती. अन्न खायचं होतं परंतु भूक लागली असून सुद्धा क्षुधेने मात्र ते तळमळ करत होते. ताण लागली होती त्यांना, ते पाण्यासाठी तळमळ करत होते. अशा अवस्थेमध्ये या ब्रह्मराक्षसांनी आलं तिथं. ऋषीचा मुलगा म्हणजे मेल्याच्या नंतर ब्रह्मराक्षस झाला आणि त्या राक्षसांनी मात्र वानर आपल्याला खायला मोकळे आहे म्हणले आणि डोळे लाल बुंद करून आता ब्रह्मराक्षस कसा असतो महाराज बघले त्याला माहित. आता वर्णनानुसार इथे सांगलेले डोळे लालगुंद होते, आकराळ विक्राळ त्याचं शरीर छाया होती आणि तो या सगळ्या वानरांना खाण्यासाठी येत असताना अंगदाने मात्र एक उडाली घेतली, जाऊन कानफाडीमध्ये तळ हातानं मारली आणि त्याची काय अवस्था झाली पुढे ऐका. अंगर म्हणे पयापन हा राक्षस होय रावण बळ हानुनी चळकन घाये प्राण घेतला. आम्ही या वनामध्ये आलो सीता शोध करण्यासाठी आणि रावणानेच असं रूप धरलं आणि आम्हाला युद्ध करण्यासाठी आलं आणि रावणच होय म्हणून एवढ्या रागाने या अंगदाने उडी
मारली आणि कानफाडीत एक मारली आणि तिथे चडकन मारलं असा उल्लेख केलाय. आणि चडकन तोंडावर मारल्याबरोबर हा ब्रह्म राक्षस मात्र त्याची अवस्था कशा पद्धतीने झाली पुढे सांगा. गाय हंता निर्णय निष्ठुर नाकी तोंडी व मुनी रुधिर आचेतन परताकार निशाचर पडिला. श्रीराम भक्ताच्या ब्रह्म राक्षसा झाली मुक्ती ऋषी सुख होण्याची ती शाप निर्मुक्ती वना केली. वना केली. आता त्या ब्रह्म राक्षसाने काय केलं होतं महाराज, सगळ्यावर चाल केली होती आणि या अंगदाने मात्र एक चडकन जाऊन मारलं आणि मारल्याबरोबर आता अंगद म्हणजे काय होता महाराज, एक महावीर होता, युद्धात युवराच्या पदावर असणारा. त्यांनी काय केलं, मारल्याबरोबर त्यांनी जीव सोडला. बडबडा रक्त ओतलं आणि जीव मात्र सोडला. राम नामाच्या भक्ताकडे, ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे त्यांच्याकडे भूत येतात. अजून सुद्धा ऐका, तुम्हाला परीक्षेत कसं बघायचं असेल तर एकांतामध्ये शेतामध्ये राम नामाचं जप रोज असा नियम ठेवायचा की आपण जप करत राहायचं. आपल्या मागे भूत लागतात. तुम्ही म्हणजे राम नामाचं जर केल्याने जर भूत लागत असतील तर मग करणं गेल्याने जमणार काय? तसं नाही महाराज. परंतु त्या राम नामाच्या ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये राम नाम आहे भूत तिथं काय येतात, एका महाराजांनी सुंदर उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. एक म्हणजे काही विद्यार्थी होता, त्यांच्या मुखामध्ये अतिशय नाव चालू होतं देवाचं रामाचं, परंतु त्यांना जे काही गुप्त योनी असतात, जे सूक्ष्म योनी आपल्या डोळ्याला दिसणार ते मात्र त्यांना दिसायला सुरू झाले. ते शिष्याकडे म्हणजे गुरुकडे गेलं. महाराज म्हणले, गुप्त योनीमध्ये मेलेली प्रेत योनीमध्ये माणसं मला दिसत आहेत, काय कारण आहे आणि कशामुळे दिसतात? आपल्या मुखामध्ये देवाचं नाव असताना ते का सतवतात आणि जपाला बसल्याच्या नंतर ते आम्हाला दिसतात, त्याचं कारण काय? त्यावेळी त्या शिष्याला आपल्या गुरुनी सांगितलं की बाबा, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव असेल त्याच माणसाला हे त्रास द्यायला येतात आणि त्याला त्रास झाला की देव त्यांना कशाही पद्धतीने येऊन मुक्ती देतो, म्हणून ते आपल्याला त्रास द्यायला येतात. तसं राम नामाचं जप या सगळ्यांच्या मुखामध्ये चालू होतं. बरोबर अशीच पुढे आला, एका चडकणाला त्या अंगदाने मात्र त्याला मारलं म्हणतात.